वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तुमचं सर्वांचं स्वागत आहे भारतीय नर्सिंग क्लासमध्ये. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आज बघणार आहे आपण चाइल्ड हेल्थ केअर नर्सिंगच्या JNM सेकंड इयरच्या व्याख्या. तर महत्त्वाचे व्याख्या आहेत ही. प्रत्येकी व्याख्या हे 2-2 मार्क्ससाठी पेपरमध्ये विचारल्या जातात आणि खूप वेळा येऊन गेलेल्या हार्ड व्याख्या आहेत हे. त्याच्यामुळे लक्ष द्या आणि याच्यावरती चांगला स्टडी करा. डेफिनेशन जरी तुमच्या पाठ असल्या तर तुम्हाला याचे जर समजा तुम्ही डेफिनेशन हे 2-3 ओळीमध्ये जरी कंटिन्यू करून समाप्त केली किंवा फुल स्टॉप दिलं तिथं, तर तुम्हाला डेफिनेशनचे नक्की 2 मार्क्स, 2 जरी नाही भेटला तर तुम्हाला 1.5 मार्क्स हा डेफिनेशनचा नक्कीच भेटतो. त्याच्यामुळे डेफिनेशनची जागा कधीही हा क्वेश्चन खाली गेला नाही पाहिजे. डेफिनेशन आपल्या तोंडी पाठ असायला हव्या. आपण लॉंग क्वेश्चनमध्ये तरी सुद्धा जर समजा 15 मार्कचा क्वेश्चन असला, 5 मार्कचा क्वेश्चन असला, तर त्याच्यामध्ये आपण पॉईंट टाकून मनाने सुद्धा विश्लेषण करू शकतो जर माहिती असेल तर. आणि जर आपल्याला डेफिनेशन जर कन्फर्म माहीत नाही तर आपण डेफिनेशन ही तयार करू शकत नाही. त्याच्यामुळे डेफिनेशन आपल्या ही तोंडीपाठ असायला हव्या. तर पहिली डेफिनेशन आहे आपली पायका. तर पायका म्हणजेच काय, तर 2 वर्षापुढील वयोगटात यामध्ये मुले न खाण्याच्या वस्तू खातात. आता जे 2 वर्षापुढील जे वयोगट असते त्यामध्ये जे मुली असतात ते न खाणाऱ्या वस्तू ते खातात, त्याला पायका असे म्हणतात. उदाहरणार्थ माती, खडू, भिंतीचे पापुडे किंवा लेखणी. किंवा समजा उदाहरणार्थ काय खातात तर माती किंवा खडू किंवा भिंतीचे पोपडे आणि लेखणी, अशा प्रकारचे पायकाचे डेफिनेशन होतो. आता गलग्रंथी 10 म्हणजेच काय, टॉन्सिल्स. गलग्रंथी 10 म्हणजेच गलग्रंथी ही फुलपाखरासारख्या आकाराची ग्रंथी गळ्याच्या भागाला म्हणजे गळ्याच्या खालच्या भागाला म्हणजे स्वर यंत्राच्या खालच्या बाजूस होते. त्यालाच थायरॉइड किंवा टॉन्सिल्स असे सुद्धा म्हणतात. तर हायड्रोसेफल्स. आता हायड्रोसेफल्स म्हणजेच काय, तर ही एक अशी स्थिती आहे जिथे मेंदूच्या वेंट्रिकल्समध्ये जास्त स्पायनल फ्लू म्हणजेच CS जमा होतो. म्हणजेच मेंदूवरील पाणी आणि पाठीच्या कणाभोवती एक द्रव्य पदार्थ तयार होतो, त्याला हायड्रोसेफल्स असे म्हणतात. नेक्स्ट आहे वेंट्रिकल सेप्टल डिफेक्ट. आता वेंट्रिकल सेप्टल डिफेक्ट म्हणजे काय होतं तर VSD हा हृदयाचा जन्मजात दोष आहे. तुम्हाला वेंट्रिकल डिफेक्ट्स किंवा समजा पेपरमध्ये तुम्हाला वेंट्रिकल सेप्टल डिफेक्ट हा असं सुद्धा विचारलं जाऊ शकते किंवा असं सुद्धा विचारलं शकते VSD म्हणजेच काय. आता VSD म्हणजेच वेंट्रिकल सेप्टल डिफेक्ट. तर हा हृदयाचा जन्मजात दोष आहे ज्यामुळे हृदयाच्या 2 निचल्या म्हणजे कक्षामध्ये विभाजन करणाऱ्या जे दिवारी म्हणजे जे भिंतिका असतात त्याच्यामध्ये छेद असतो, त्यालाच वेंट्रिकल सेप्टल डिफेक्ट असे म्हणतात. म्हणजे जन्मजात हृदयातील छिद्रे, त्यालाच वेंट्रिकल सेप्टल डिफेक्ट असे म्हणतात शॉर्टकटमध्ये. अपूर्णकाळ बालक. तर अपूर्णकाळ बालक कसं ओळखायचं तर अपूर्णकाळ बालक म्हणजे 37 आठवड्यापैकी बाळंतपण 37 आठवड्याच्या आत झालेले असल्यास बाळ अपुऱ्या दिवसाचे समजले जाते. आता काय तर 37 आठवड्याच्या आत झालेले बाळंतपण त्या बाळास अपुऱ्या दिवसाचे समजले जाते. त्याचे वजन, आता त्या बाळाचे वजन किती असते, 2 किलोपेक्षाही कमी असते आणि त्याची उंची 18 इंचापेक्षाही कमी असते, म्हणून त्याला अपूर्णकाळ बालक असे म्हणतात. आता हे झाले आपल्या 5 डेफिनेशन. 10 मार्कचा क्वेश्चन इथं या ठिकाणी संपला. मी पुन्हा सांगते एकदा, डेफिनेशन तुम्ही मनाने तयार करू शकत नाही. जरी तुम्हाला आणि JNM आणि ANMच्या जे चाइल्ड हेल्थच्या जे काही डेफिनेशन असतात ते हार्ड आहेत. त्याच्यामुळे चांगलं लक्ष द्या, याच्यावरती स्टडी करा आणि डेफिनेशन हे पाठच ठेवा, जेणेकरून तुमचा डेफिनेशनचा क्वेश्चन तो खाली जाऊ नये. डेफिनेशन लिहिताना जास्त नाही लिहायचं, म्हणजे जास्त डेफिनेशन म्हणजे जास्त विश्लेषण करत बसायचं नाही. जेवढी डेफिनेशन आहे 2 ते 3-4 ओळीमध्ये बसू शकते जास्तीत जास्त. त्याच्यामुळे आपल्या हातचा मार्क्स असतात
याच्यावरती चांगला स्टडी करा आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला खरंच व्हिडिओ जर यूजफुल वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. आणि अशाच व्हिडिओसाठी मराठी नर्सिंग क्लास भारतीय नर्सिंग क्लास या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.